नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमच्या या नवीन एक ब्लॉगमध्ये. कारण की आजपासून मी ब्लॉगिंग पण सुरू केलेलं आहे. कारण की गेल्या वेळेला एक मी ब्लॉग बनवला होता, त्यामध्ये मला एवढं काही जमलं नाही. तर मी आजपासून असा विचार केला तर नेहमी आपण ब्लॉग बनवायचे. कारण की ब्लॉग बनवल्यानंतर आपल्याला सवय लागून जाते, काय काय बोलायचं आहे, कसं कसं बोलायचं आहे हे नेहमी आपल्याला माहिती पडून जातं. म्हणून मी असा विचार केला, चला आता आपण थोडंसं ब्लॉगिंग पण सुरुवात करू. म्हणून ह्यासाठी मी हा चॅनल ओपन केलेला आहे. आणि आता म्हटलं चला आपण डेली रुटीनमध्ये काय काय करतो आणि कुठे कुठे शूटला जातो, काय काय करतो हे म्हटलं ह्या ब्लॉगमधून आपण तुम्हाला सांगू. तर चला आजपासून मी हा ब्लॉग सुरू केलेला आहे. तर बघू मला जमतो की नाही, काय चुकतं याच्यामध्ये पण. तर अशी रुटीन चालू ठेवली तर मला जमेलच. तर असा विचार करते मी. तर आपण बघू आता. तर ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा. कारण की न्यू चॅनल असल्यामुळे आणि त्याच्यामुळे मला ह्या चॅनलवरती अजून काही माझे सबस्क्रायबर इतके नाही आहेत. तरी पण न्यू चॅनल आहे तर आपण प्रयत्न करू तर माझे होऊन जातील. तर आता माझ्या घरच्या कामाला तर मी चालू करते. मी सकाळी स्वयंपाक बनवला, मिस्टरांना डब्बा पण दिला, ते गेले ऑफिसला. तर आज मला आहे सुट्टी, त्याच्यामुळे मी आज लांबचं शूटिंग घेतलेलं आहे. कारण की ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशी मी जास्त लांबचं शूटिंग घेते. कारण की मला जास्त वेळ लागतो शूटिंगसाठी, तिकडे जायला वगैरे. त्याच्यासाठी मी आज घेतलेलं आहे कार 24 तातोडे या ठिकाणीचं शूटिंग. तर आज ते शूटिंग करायचं आहे कम्प्लिटली मला पूर्ण. कारण की त्यांचे पण खूप गाड्या असतात, त्यांची पण काही डिटेल्स वगैरे असते ते व्यवस्थित द्यावे लागते. कारण की कार 24 म्हटल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे एकदम ब्रँडेड असं कारचं शोरूम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व डिटेल्स व्यवस्थित द्यावं लागते. आणि मी आता माझ्या किचनचं सगळं काम आवरून सगळं साफसफाई वगैरे झालेली आहे. झाडांना पाणी घातलेलं आहे कारण मी 2 मनी प्लांट लावलेले. आता घर वगैरे जरा साफ करून घेते. कारण की सकाळी झाडू वगैरे नव्हता मारलेला. मी तसंच आतमध्ये किचनमध्येच होते. स्वयंपाक वगैरे बनवून त्यांना घरात मिस्टरांना डब्बा देऊन ते आता गेले ऑफिससाठी. आता मी म्हटलं चला आपलं आवरून आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे शूटसाठी. तर माझी मनी प्लांटची तर तुम्ही झाडं पाहिलीच असेल. तर मी एका छोट्या डब्यामध्ये ती झाडं लावलेली आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ती वाढलेली आहेत. आता मला घर साफ करून लवकरात लवकर आवरून 11:30ला म्हणजे शूटसाठी तयार होऊन जायचं आहे. आता वाजलेले आहेत 9:30 आणि अजून अमर पण झोपलेला. त्याच्यासाठी त्याला पण लवकरात लवकर उठवून त्याला पण त्याची आवर करायची आहे. तर इस्त्री केलेली होती, तर अमरने अशीच इस्त्री ठेवली होती. तर तीसुद्धा त्याला ठेवता आली नाही. कारण की तो रात्री एडिटिंग करून खूप लेट झोपलेला असतो. कारण की त्याला झोपायला कमसे कम रात्रीचे 12-1 कधी 2सुद्धा वाजतात. कारण की एडिटिंगला इतका टाईम लागतो ना. तर खूप मोठे व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे त्याला खूप टाईम लागतो. आणि बघा आमच्या शूटिंगच्या सगळ्या बॅगा वगैरे तसेच अडकलेले आहेत. अमर त्याच्या खोलीमध्ये झोपलेलं आहे. आता मला करायचं आहे मोबाईल चार्ज. त्याच्यासाठी मी तिथे चार्जर आणायला गेलं तर त्याला थोडासा आवाज आला तर तो उठून आता दंगा करायला लागला, अगं इकडे नको खटखट करू, मला झोपू दे. तर आज घरामध्ये गरम पाणी आलं नव्हतं, त्याच्यासाठी मी थोडंसं हीटर पण लावलेलं आहे. तर आता मला रूम साफ करून घेऊ द्या. पहिला रूम साफ करून घेतल्यानंतर मला मग कपडे वगैरे आवरून कपडे धुवून पटापटा जायचे. कारण की आज फास्टमध्ये थोडंसं काम आवरून लवकरात लवकर शूटिंग आवरून घ्यायचे. आणि आता माझं कपडे झाले ना तर सर्व काम झाल्यासारखं वाटतं. तुम्हाला पण माहिती आहे, जे घरी लेडीज काम करतात ना त्यांना पण असं वाटत असेल. भांडी आणि कपडे हे मेन घरातलं इम्पॉर्टंट असतं. कारण की भांडी कपडे झाले ना तर असं वाटतं बाबा सर्व काही घरातलं काम झालेलं आहे. तर आता माझे कपडे झाले ना तर मला पण रेडी व्हायचं आहे. कारण की 11:30 वाजता टच व्हायचं आहे मला. 11:30चं आपलं शूटिंगचं टाईम दिलेलं आहे त्यांना. कारण कार 24 आहे टायमिंगला खूप इम्पॉर्टंट देतं. त्याच्यासाठी तिथे लवकरात लवकर जायचं आहे आणि लवकर शूट करून यायचं आहे. माझे कपडे वगैरे झालेले आहेत. बघा किती कपडे धुवून टाकले. तुम्ही म्हणत असाल घरात 3 माणसं आणि यांच्या एवढे कपडे कसे काय. तर मित्रांनो मी जास्त लवकर कपडे धुत नाही. कारण मला शूटिंगमधून टाईमच भेटत नाही. त्याच्यासाठी मी आता माहिती आहे सुट्टीचं भरपूर काम असतं. तर ते सगळं आता माझं टोटली काम वगैरे आवरून झालेलं आहे. आणि आता मी पण रेडी झालेले आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहोत तातोडे या ठिकाणी. तिथं आता आपल्याला शूट करायचं आहे. आणि आजचा जो हा तर माझा एक छोटा ब्लॉग होता. तर त्या ब्लॉगमधून मी तुम्हाला काही गोष्टी सांगत असते. तर आपला म्हणजे हा न्यू चॅनल आहे. आणि दुसरा जो चॅनल आहे त्याच्यावरती आपला 4 व्हीलरचा व्हिडिओ तर अपलोड होणारच आहे. तो पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर कंटिन्यू बनून राहा चॅनलवरती.
तर आता आपण चाललो आहोत तातोडे या ठिकाणी शूट करण्यासाठी. तर तातोड्याला जाताना हा रोड तर तुम्ही पाहिलाच असेल. तर ह्या रोडने कोणी जात असेल ना त्याला मेकअपची काहीच जरूरत नाही, कारण की ह्या रोडने जाताना आपोआप आपला मेकअप होऊ शकतो. कारण की इकडून इतके धूळ उडते ना, ती बस टू व्हीलरवरती जाणारा माणूस तर व्हाईटच होऊन जातो, कारण की एवढी धूळ तिकडे उडते. कारण की मी ह्या साईडला चालले ना तर असं वाटतं बापरे बाप, फुल पॅक होऊन जावं लागतं आम्हाला. तोंडावरती स्कार्फ वगैरे बांधून, परत जर्किन वगैरे घालून व्यवस्थित जावं लागतं, तरच कुठेतरी तिथे कार्टून टिपोरला जाऊन आपण शूट करू शकतो. कारण की एवढी धूळ उडलेली असते. कारण आम्ही आता पोचलेलो आहोत कार्टून टिपोर तातोडे इथे. बघू शकता कार्टून टिपोरचं हे असं बाहेरून तुम्हाला दिसून येतं शोरूमचं लुक. आणि आतमध्ये भरपूर अशा कार असतात, इथे तुम्हाला भेटतात. 400 या 500 प्लस गाड्यांचा स्टॉक एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर आता आम्ही करू इथं आमची टू व्हीलर पार्किंग आणि आता जाऊ आतमध्ये.